सांगतो त्या इट बिकेम्स लॉ ऑफ द लँड, हा देशाचा तो कायदा म्हणतो. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मग मराठा आरक्षणाचे जे अनेक शांततामय मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले. गुजरातेत निघाले पाटीदार पटेल, राजस्थानमध्ये गुजर, पुढे आणखी हरियाणा जाट निघाले मोर्चे. काय करायचं? मग मोदी साहेबांनी त्याच्यावर तोडगा काढला आणि EWS म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्यांसाठी, आणि त्याच्यामध्ये लिहिलं की जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत म्हणून त्यांना त्या 50% आरक्षणामध्ये जाता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी मी 10% आरक्षण देतो आहे. आणि ते 10% आरक्षण मिळाल्यानंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा सगळी आंदोलन संपली. मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन काही संपलंच नाही. त्या 10% केवळ मराठा समाजाचे 8% लोक त्यांचे आहेत. एका समाजात ते तर म्हणतील आम्ही एवढ्या. एक हिशोब मनातल्या मनात करा, कोण किती आहे आपण मी सांगतो. 54% तर ओबीसी आहे, 54%. 13% दलित आणि 7% आदिवासी, हे तर मान्य केलेले आहे. म्हणजे 20 आणि 54 किती झाले? 3% तर ब्राह्मण असतील, 77. किती राहिले आता 100%तले? मग त्याच्यामध्ये जैन आहे, अमके आहेत, तमके आहेत आणि मग मराठा आहे. सांगताना सांगतात आम्ही 28%, कोण 36%. होऊन जाऊ द्या ना, मग जाती जनगणना समजेल ना. चुकीचे आकडे फेकतात तोंडावर आणि आपण सुद्धा काही अभ्यास करत नाही. आम्ही बोललं पाहिजे सगळ्यांनी, कोणी बोलत नाही. आमचे सुद्धा खूप आमदार आहेत, मंत्री आहेत. आपण म्हणतो का ते बोलत नाही? अरे बोलत नाही याच्यासाठी, कारण दलित आदिवासी जे आमदार खासदार येतात त्यांना आरक्षणामधून जागा मिळते आणि आम्ही जे आहेत ओबीसी वाले आम्हाला ओपनमध्ये लढावं लागतं आणि ओपनमध्ये आम्हाला मराठा समाजाची मतं पाहिजे असतात, म्हणून आम्ही बोलत नाही. पण माझं म्हणणं आहे की मी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्या, त्याच्यात तुमचा फायदा आहे. आता जे MPSCचे आणि मेडिकलचे रिझल्ट आले त्याच्यामध्ये कट ऑफ पॉईंट कमी आहे बाकीच्यांचा, त्यांना मिळाल्या जागा, आणि ओबीसीचा कट ऑफ पॉईंट आणखी वरती गेला. म्हणजे खूप मार्क्स पाहिजे त्यांच्यापेक्षा, तरच आरक्षण या ओबीसीमध्ये तुम्हाला मेडिकल आणि MPSCमध्ये जागा. अरे फायदा त्याच्यात आहे. म्हणून मी विचारलं 4 दिवसापूर्वी, कोणीतरी शहाण्या माणसाने आम्हाला सांगा रे की फायदा कशात आहे? तुम्हाला शिक्षण आणि आरक्षण आणि याच्या आर्थिकमध्ये पाहिजे ना, मग त्याच्यात फायदा आहे. बरं, विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मदत आज ओबीसी पेक्षाही जास्त मदत मराठा समाजाला मिळते आहे. जी फी ओबीसीला आहे तीच फी मराठा समाजाला, जी स्कॉलरशिप त्यांना तीच मराठा समाजाला आहे. एवढंच नाही, त्यांना सगळी वसतिगृह सगळीकडे मिळाली. मुलींचं वेगळं, मुलांचं वेगळं. त्यांच्या कार्यालयाला जागा फुकट मिळाल्या. ओबीसीच्या कार्यालयाला जागा फुकट मिळत नाहीत. ओबीसीचे विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृह नाहीत. ज्यांना वसतिगृह मिळालं नाहीत सारथीमध्ये मराठा समाजाला, त्यांना 60,000 रुपये महिना वर्षाला मिळतात. 60,000 रुपये घ्या आणि कुठे राहा आणि शिका. आम्हाला नाही, आता आम्ही भांडून ते केलं आहे.
म्हणून मी नेहमी त्यांना सांगतो, उलट आहे आता मंत्रिमंडळात की बाबांनो, त्यांना जे देतात ते आम्हा ओबीसीला द्या, ही उलटी मागणी आहे आमची. आणि म्हणून 23 जानेवारी 24ला काहीतरी एक GR निघाला की मुख्य सचिव आणि इतर जे सचिव त्यांची कमिटी, आणि त्यांनी हे बघावं की सगळ्यांना सारखं तरी मिळालं पाहिजे. अरे कसला काय गुंडाळून ठेवलं त्याला, यांच्या इकडे चालू आहे. शेवटी मी भांडलो परत आणि आमची सुद्धा समिती करा. त्यावेळेला ही जी आहे ही समिती ओबीसी समिती सुरू झाली. आणि ओबीसी समिती सुरू झाली, 2 मीटिंग झाल्या, मोकळेपणाने बोलायला मिळालं. कारण मी जे काय बोलतो आहे ते विधानसभेत सुद्धा बोललो, ज्यावेळेला मी मंत्री नव्हतो आता मार्चमध्ये बजेट सेशनच्या वेळेला, पण लक्ष दिलं नाही. आता मोकळेपणाने बोलतो, सगळ्यांचं लक्ष आहे. मला वाईट वाटतं एका परिस्थितीत. सन्माननीय पवार साहेब 2-3 वेळा बोलले, आज परत बोलले. मी बोलणार नव्हतो. त्यांनी आम्हाला आरक्षण लागू केलं, आम्ही त्यांचे 100 वेळा आभार मानले. पण ते म्हणतात, बघा मराठा समाजाच्या समितीमध्ये एक ओबीसी आहे, म्हणजे कोणते गिरीश महाजन, बाकी सगळे ते. आता तिथे काय गिरीश महाजन करतात, त्यांना किती व्हॉइस आहे, आवाज आहे त्यांचा माहीत नाही मला. आणि इथे ओबीसी मध्ये एकाच जातीचे एकाच समाजाचे लोक आहेत. पवार साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण पवार साहेब ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मराठा समाजासाठी समिती निर्माण झाली. तुमच्या हातात होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे तुम्ही अध्यक्ष आणि तुम्हीच आमदार मंत्री वगैरे जे काय होते त्यांच्या दृष्टीने तुम्ही निर्णय घेत होता. तुम्ही त्या मराठा समितीमध्ये अजितदादा पवार आणि जयंतराव पाटील यांना पाठवलं. शिवसेनेतर्फे एकनाथराव शिंदे आणि सुभाष देसाई गेले. काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण गेले. का नाही आपण म्हटले, अरे एकाच समाजाची कशी समिती करता रे, घ्या ना कोणतरी ओबीसी, घ्या ना. ते गेल्यानंतर परत मग त्याच मार्गाने चंद्रकांत दादा पाटील यांची मराठा समिती आली. त्यांनी झटाझट निर्णय घेतले. आणि किती निर्णय, म्हणजे आमच्या ओबीसी महामंडळाला, जिथे आता हे अध्यक्ष होते आमचे बापू भुजबळ, झाले त्याला 15-20 वर्ष. 25 वर्षामध्ये 2500, 25 वर्षात. आणि 3 वर्षामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाज 25,000 कोटी रुपये दाखवलं. मी म्हटलं हे बघा, एवढंच नाही, मी दाखवलं यावेळेच्या बजेटमध्ये ओबीसी महामंडळाला आणि मराठा म्हणजे अण्णाभाऊ पाटील महामंडळ, अण्णासाहेब पाटील 750 कोटी रुपये त्यांना द्या, आणखीन द्या, आमचं काहीच म्हणणं नाही हो. 750 कोटी. आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी. मी बोललो, विधानसभेत बोललो, कोणी लक्ष दिलं नाही. आणि आता ज्या वेळेला मी हे बावनकुळे साहेबांना ह्या सगळ्यांना जे दाखवलं तेव्हा ते म्हणाले असं आहे. म्हटलं हे असंच आहे. आणि म्हणूनच ते 25,000 कोटीवर गेले आणि आम्ही 2005च्या 25 वर्ष झाले आहेत. हा भेदभाव का? त्याच्यासाठी कोणी बोललं नाही. पवार साहेब ज्या वेळेला हे सगळं जरांगे 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला ते हे उपोषण करत होते, काय ते आमचे हे सत्संग मुंडे तिकडे होते,
त्याच्या अगोदर 25 वेळा त्या जरांगेनं उपोषण केलं. कोणी त्याला विचारलं सुद्धा नाही, ते करायचे आणि सोडायचे, करायचे आणि सोडायचे. पण यावेळेला काय झालं, ज्यांना कंटाळला त्यांनी जा बरं का, ज्यांना ऐकायची कथा त्यांनी, हे आमची ओबीसी कथा आहे बाबा, पण ही सत्य कथा आहे. उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले. सरकारनं त्यांना सांगितलं असेल, त्यांना अरे उठवा बाबा, त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन. तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या, म्हणून पोलीस, महिला पोलीस सगळे गेले त्यांना आणायला. त्यांनी सांगितलं नाही, मी आता का झोप लागलेली आहे मला, आपण उद्या सकाळी या. रात्रीतून मिटिंग झाल्या. त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतलेले. त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज, महाराष्ट्र काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं, आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले. आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान